वेलकम टू यूट्यूब चॅनल विथ युअर ब्रदर दिवेश पटेल. नमस्कार तुम्हा सर्वांना आपल्याकडून. आता आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहोत. मी तुमचा दिवेश पटेल. आपली चावी घेतली आहे आपण. आता जाऊया पुढे. आहे आपली गाडी. आता आपण चाललोय दादरला. दादरला जाऊन स्टार्ट बीट करू जरा. चार वाजले आहेत तर विचार केला फटाफट जाऊया, फटाफट येऊया. तर त्यानुसार तुम्हाला सुद्धा काहीतरी बघायला भेटेल. आज विचार केला करू काहीतरी. तर मनामध्ये विचार आला मोटो व्लॉगिंग करूया. खूप दिवसांनी मोटो व्लॉगिंग करायचं सुचलं आहे. सलग 3 महिन्यानंतर मी व्हिडिओ शूट करतो आहे. म्हणजे लय वेळ झाला आहे मला. तर आता आजपासून आपले व्हिडिओ कंटिन्यू येतील. आपली गाडी इकडे पडली आहे. आपला मिरर इकडे वाकला आहे. त्याला सरळ करावं लागेल. इकडे एवढे खड्डे आहेत की विचारू नका. लय त्रास होतो. चला काय नाही, होत राहतं सगळं. कसं बसं फिट केलं आहे. याला पुढे जाऊन करू आपण. आता आपण आपल्या इकडनं निघतोय बाहेर. चला राधे राधे. सुरुवात करूया नवीन व्लॉगला. थोडं बहुत काय हलत असेल तर तुम्ही समजून घ्यावे थोडं. कारण आपल्याकडे एवढं चांगलं सेटअप आहे नाही की आपण चांगलं प्रॉपर करू शकतो. जेवढं होईल आपल्याकडनं तेवढं आपण करू. आता पुढचं देवाकडे सोडू आपण. पहिलं आपण आपला मिरर सेट करून घेऊया परफेक्टली. मग इथं पुढची सुरुवात करूया. 2 मिनटं द्या मला. चला मित्रांनो, आपली गाडी झाली आहे परफेक्टली. मिरर बनवून सेट करून टाकलं. आता आपण सीधा जाऊया पेट्रोल टाकायला. पेट्रोल टाकून मग जाऊया सीधा दादरला. दादर भाजी मार्केटला. भाजी मार्केटवरनं आपल्याला कोबी बिबी घ्यायची आहे तिकडनं. मग आपल्या दुकानावरती लागतं त्या सर्व गोष्टी घ्यावं लागतं. तर आता इथं आपल्याला लेफ्ट मारून हे आलं आहे. आपला कुपर साईडचा रोड आला आहे. आता इथे राहणारे माणसांना माहिती असेल हे कोणता रोड आहे, पण ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगतो की कुपर साईडचा रोड आहे. आता इथं आपण लेफ्ट घेऊन सीधा पेट्रोल पंपकडे जाऊ शकतो. पेट्रोल पंपकडनं आपण पेट्रोल भरूया. कारण एवढी गरीब परिस्थिती आली की आपल्याकडे पेट्रोल नाही. आता पेट्रोल टाकावं लागेल. पेट्रोल टाकल्यानंतर आपण दादरवर जाऊया. मस्त एकदम चिल करूया तिकडे. आपलं काम सर्व काय ते करूया. मग आपलं भेटूया पेट्रोल पंपवरती. चला. मला मराठीमध्ये बोलायला यामुळे आवडतं कारण मी महाराष्ट्रामध्ये राहणारा मुलगा आहे आणि मला मराठी बोलायला मला गर्व होतो म्हणून मी मराठीमध्ये ब्लॉग काढतो. आता याच्यामध्ये कित्येक जण विचारतील की आम्हाला मराठी समजत नाही. तर आता त्यामध्ये मी सुद्धा काय करू शकत नाही. आपल्या इंडियातले सर्व भाषा तुम्हाला, भारतातली भाषा सर्वांना यायला पाहिजे. जसं सर्वांना हिंदी येते तसंच सर्वांना मराठीसुद्धा आली पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या माणसांना. म्हणून मी मराठीमध्ये ब्लॉग काढतो कारण मला अभिमान वाटतो माझ्या मराठी भाषेचा. एवढं सांगायचं होतं. आता पेट्रोल पंपवरती आलं. आपण पेट्रोल भरूया. थोडंफार काय ते करू मग निघूया. अंकल पेट्रोल भरतो ना. पेट्रोल 200 का. पेट्रोलवरती आले तर 200 रुपये 500 रुपये पडले वाटतं. नाही आहेत. अंकल 200 का पेट्रोल डालतो ना. 200 का. पेट्रोल आता आपलं भरतं आहे सर्व. परफेक्टली रीडिंग आपली इथे की बघूया. 7पासून स्टार्टिंग होते. लुटाचं काम करतात आपले.
7ची रेट 7 पेट्रोल सुरू होतं, काय बोलायचं. आपला पेट्रोल भरून झालं आहे. आता निघूया पुढे, पैसे विषय घेऊया थोडे. पुढे बोलवत आहे आपल्याला. चला निघूया आपण. आपली पेट्रोलची टंकी पण फुल झाली आता, मस्त एकदम. पहिल्यापासून तर पेट्रोल होतं. हा बघा याड चांगला शिवा खात होता तोंडातनं माझा. आता आपली सुरुवात झाली आहे. आता आपण इथनं थेट आपण जाऊ दादरला. आता आपली टंकी पण बघा मस्त फुल झाली आहे, तुम्हाला दिसत असेल. आता आपण रोड बीड पकडूया, थोडा मस्त चिल करत वाईप करत जाऊया. इथं आता तुम्हाला जेव्हा थोडंफार हालत असेल तर थोडं तुम्ही समजून घ्यावे. आणि आपल्याकडे एवढा मस्त सेटअप तर आहे नाही, येईल थोड्या दिवसामध्ये घेऊ आपण. आणि मग आपण चांगला व्हिडिओ बघूया. आता या रोडवरती आपण मस्त इकडे बघून घ्या तुम्ही. मला कसं वाटतं, कसं काय वाटतं तुम्ही सांगा मला. हे आपलं सोनी मुनीचं रोड आले, म्हणजे अल्फा ज्यांना माहिती असेल इथला. हा बघा मूत्र विसर्जन करते तिथे. तिथे अल्फा कोणाला सर्वांना माहिती असेल, ते इकडे राहणाऱ्या लोकांना नाही माहितीच असेल. इथं तुम्हाला हवाची पण हवाला येत असेल, त्यामुळे व्हॉईसमध्ये पण थोडा वरती खाली होत असेल तर तुम्ही थोडा समजून घ्यावे. इकडे पोलीस पण राऊंड मारत असतात एवढं सकाळी. आपल्याला आरामात चालवायची आहे गाडी, कुठे घाई नाही करायची आहे. भले 2 मिनिटाला उशीर पोचू आपण, चालेल. हे आपला नेहरूनगरचा रोड आले, नेहरूनगरचा. आता पण आता नेहरूनगरवरनं, अरे यार आपला लिंक रोड मारा पाहिजे होता. इकडचा रोड बरोबर नाहीत, चूक केली आपण. आता इथनं बरोबर बघून चालावं लागेल, कारण इकडचं रोड बरोबर नाही. कारण इथे एवढे खड्डे आहेत की रोडवरती गाडी चालवलं म्हणणं नाही. कारण आपल्या मुंबईचे रोड एवढे बेकार झालेत ना, काही हिशोबाचा बाहेर. आता इकडे मेट्रोचं एवढं काम चालतं आहे, आता मेट्रोमध्ये लोक एवढा खर्च करतात पैसे. कमसे कम रोडवरती तर खर्च करा थोडेफार. पैसे घेतात ना, टॅक्स तर भर घेतातच ना, तर कमसे कम रोडवरती तर खर्च करा, हे मला सांगायचं होतं खूप दिवसापासून. तर आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आहे. इकडे एवढे खड्डे आहेत या रोडवरती की 4 व्हीलरनंतर तर माहीत नाही, पण जे 2 व्हीलरवाले असतात त्यांची तर वाट लागत असेल. इकडे जो थोडाफार स्पीडमध्ये असेल त्याचे लागले. आता इथे एवढे खड्डे आहेत, तुम्हाला पुढे दाखवतो. त्यामुळे गाडीचे शॉक ऑब्झर्वरसुद्धा तुटू शकतात, भरोसा नाही त्याचा. तुम्ही पाहताच असा रोड बघा कसे बेकार करून ठेवलं ते रोड. बघा एवढं मेट्रोचं काम चाललं आहे, पण असं नाही की थोडं रोड सुधारणेमध्ये आपण लक्ष द्यावे. पण कोणी ते सगळे पैसे खाणार आहेत. चला ते सगळं इग्नोर करून आपण पुढे जाऊया. इथला रस्तासुद्धा नाही आहे, आपल्याला समोरच जावं लागेल. इथे एवढं मेट्रोचं काम चाललं आहे, डॉक्सा वेक्सा काय पडलं तर झालं कल्याण आपलं. आता ना रॉंग वे मारायला पण 100 वेळेला विचार करावा लागतं की ना रॉंग वे मारायचं की नाही मारायचं. कारण इथे समोरनं एवढं स्पीडमध्ये अशा ट्रक बी लॉरी वॉरी येतात, कधी बाईंचंच कुठे काय झालं बिलं तर कोण काय सांगता येत नाही. हे बघा कसे येतात एवढं स्पीडमध्ये येतात की हिसाबाच्या बाहेर. हा इकडचा जो सांताक्रूजचा रोड आहे तो लय मस्त आहे. तो या रोडवर चालवायला लय मजा येते. तुम्हाला हवाची लय आवाज येत, व्हॉईस येत असेल एअरची. ॲक्च्युली माझा हेल्मेट पण बरोबर नाही, तर त्यामुळे लय हलतो आहे. आणि इकडे खड्डे आहे ते तर वेगळेच, त्यामुळे तर अजून हलतं. थोडं हिंदीमध्ये पण बोलून घेऊया आपण की लोकांना थोडाफार समजेल. इधर ह्या पर खड्डे येतं ना, हे नाही बाबा आपल्याला हिंदी नाही जमत, आपण मराठीमध्येच बोलूया.
जाऊ जाऊ आपण मराठी आपलं बोलूया एकदम प्रॉपर मराठी आपली भाषा. हिंदी बिंदी आपल्याला जमत नाही बाबा. हे बघा इथे एवढे खड्डे आहेत ना, इथे एवढे खड्डे आहेत ना की तुम्हाला काही सांगू. हे बघा हा एक खड्डा बघा, इकडे कोण घुसला तर गेला माणूस. सगळीकडे बघावं लागतं. आणि असे मध्ये स्पीड ब्रेकर येतात की माणसाला कधी कधी काय दिसत पण नाही की स्पीड ब्रेकर कुठे आलं आहे, कुठे गेलं आहे. सगळा स्पीड ब्रेकर अगर कोणी माणसाने बघितला नाही तर बिचारा तो उडून जाईल वरती, आभाळ दर्शन करून येईल बिचारा. आता ते स्पीड ब्रेकर एक आलं आहे, चांगल्यापैकी दिसलं, नशीब दिसला. हे बघा खड्डे बघा, खड्डे बघा, एवढे बेकार रोड परिस्थिती करून ठेवले की टू व्हीलरवाल्यांची तर मस्त वाट लागत असेल असं रोडवरती चालवायला. खास करून बाईक लोकांचे, जे रायडर लोक असतात, जे राईड करतात, त्यांची तर वाटच लागत असतील अशा रोडवरती गाडी चालवणं म्हणजे खायचं काम नाही. हे बघा कशा तोडून फोडून ठेवले रोडला. कुठे वरती खालती, कुठे काय कसा काय कसलं काय. हे आता आपण आलो आहे SV रोडने आलो आहे. फार हालत असेल माझा फोन. बघा किती हलतंय बापरे. एवढा माझी गाडी सकट मी पण हलतोय. हा बघा रायडर बघा जे आहे आपलं कसाचं काय चाललंय आणि कसाचं काय चाललंय. तुम्ही इकडच्या व्ह्यूच्या तुम्ही एन्जॉय करा. आपण तुम्हाला भेटूया सीधा दादरला. तुम्ही व्ह्यूचे एन्जॉयमेंट करा. आपण भेटू सीधा दादरला. तिथं जाऊन आपण बोलूया. आता अर्धा रस्ता बोलू असं काय नाही, बोलूया आपण मध्ये. माझी खास करून रिक्वेस्ट आहे की या स्पीड ब्रेकरवरती काहीतरी असं लावा की माणसांना रात्रीचं कळेल की हा इथे स्पीड ब्रेकर आहे करून. कारण रात्रीचं माणसांना कळत नाही ते स्पीड ब्रेकर आहे म्हणून, दिसत नाही कधी कधी कोणाला. तर बिचारा ज्यांना दिसलं नाही तर तुडवतील. तर थोडा या गोष्टीवर थोडा ध्यान द्यावे. जेही आपली सरकार आहे कोणीही असू द्या, थोड्या या गोष्टीवर ध्यान द्यावे. कारण आम्हाला सांगता येणार नाही, आम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने सांगता येणार, बाकी काय नाही. आणि रात्रीची गाडी थोडा तुम्ही सांभाळून, जोही रात्रीला निघेल गाडी घेऊन तो थोडा आरामात गाडी चालवावी. कारण असे रायडर लोक येत असतात, एखादी काय ठोकून बिकून जातील तर आपल्याला काय आम्हाला काय करणार नाही. इथे पोलीस स्टेशन आहे आपलं, इथं आपण आरामात जाऊया. दादरला पोचायला आता आपल्याला किती 10 मिनटं लागतील जास्तीत जास्त. 10 मिनटामध्ये आपण पोचून जाऊ. आपल्याला काय थोडं सामान घ्यायचं आहे आणि लवकर घरी येऊन जायचं आहे. ॲक्च्युली माझा मोटिवच ब्लॉग काढायचं असं होतं की खूप दिवसांनी ब्लॉग म्हणजे कसं आलं नाही आपलं, खूप दिवसांनी काढलं नाही. तर विचार केला चला आज जातो आहे आपण, तर काहीतरी करू. आता इथून आपलं कंटिन्यू ब्लॉग येतील आणि कंटिन्यू आपले व्हिडिओज येतील. तर थोडाफार तुम्ही सपोर्ट बी करावे आपल्या मराठी माणसांना. आणि सर्वांकडनं रिक्वेस्ट आहे की आपलं मराठी माणसांना म्हणजे जसं मी अदर कोणी असं असेल तर त्यांना सपोर्ट करावे. आता आपल्या इकडे मस्त लागले आहेत कारण आता इकडे पाऊस पडतो आहे मस्तवाला. आणि आपल्याकडे आता असं काय सध्या आहे नाही की आपण त्याने पावसाने वाचूया. आता जर आपण एका छायेकडे उभे राहूया ना, तर आपल्या अशा लागतील. नशीब इकडे ब्रिज आला आहे का वाचला. पण पाऊस आता लय जोरात पडायला लागला आहे. काय पाऊस आहे यार.
असा टायमाला आला आहे. येऊ दे बाबा, येऊ दे, येऊ दे. गरमी पण एवढी होते की काय थोडंफार थंड तर होईल, काहीतरी भलं होईल आमचं गरीब माणसांचं. चला मग भेटू आपण सीधा दादरला. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओवरती बनवून राहा. आपण जरा तिकडनं भाजी बिजी घेऊया, थोडं काय आपलं काय ते. मग आपण डायरेक्ट भेटूया दादरला, दादर भाजी मार्केटला. आता दादर मार्केट पण आलं आहे. आपला काय ते घेऊ फटाफट आपण, पुढे निघूया. चला मग. आणि आपलं पुढे आहे, पुढे आहे आपला भाजीवाला, पुढे आहे. तर तुम्हाला सगळं स्वस्त भेटेल भाजी. घ्यावं इकडनं येऊन. हे पोरं इथे एवढी मेहनत करतात. साथ मामाची नात भाच्याचा. काय सेंटेन्स लिहिले बंद्याने. टॅम्पो दिसतं इथे. सकाळचं हेच असतं इकडे, तर सकाळ थोडं सांभाळून यावे. सकाळचं कारण का टॅम्पो आणि झालं, कारण लोक येतात लय भाजी बिजी घ्यायला इथे. तर टॅम्पो सगळं भरभरून असतो इथे. इकडे का ठोकलं बिकलं तर झालं आपलं. म्हणलं बघून सावकाश चालावं लागतं गाडी. काय बोलते बाय, आपला भाव खुश झालाय तिकडे. चला फटाफट. टॅम्पो जायला निघत नाही ना, लय बेकार शॉट होतं. टॅम्पो निघालं तर मला. चला आपला भाजीवाला आला आहे, भाजीवाल्याला भेटू, आपली भाजी घेऊ. मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट भाजी घेऊन. चला आपला डेस्टिनेशन आलं आहे. आपण आपली कोबी वगैरे सगळं घेतलं आहे. सुरुवात झाली आपली कोबी घेऊन. आता डायरेक्ट घरी जाऊया. बघा कोबी आपण सगळं घेतली आहे. चावी बिव टाकू थोडं. इथं पूर्ण मार्केट भरतं. हे बघा आपण आपल्या भाजीवाल्याकडनं घेतो. आपण इथनं कोबी घेतो. आपली कोबी घेतलं. आपली 20 किलो आपण किलो म्हणून कोबी घेतली आहे. इथं आता मार्केट भाव चाललं आहे 20 रुपये, म्हणजे के जी चाललं आहे, 20 kg. आता आपण डायरेक्ट जिथनं आलो तिथनं सुद्धा घरी जाऊया. म्हणजे आज थोडी भाजी महाग आहे इथे. नाहीतर आपल्याला भेटते 10 रुपये 15 रुपये असं किलो भेटते कोबी. पण आज कोबी थोडा महाग आहे. काय नाही चालतं, पाऊस पडला ना, त्यामुळे कोबीचं भाव वर खाली होत असतं. सेट करावं लागेल परफेक्टली. टॉस पण बंद झाली होती. आपल्याला एवढी कोबी भेटली आहे 20 किलोमध्ये. बघून घ्या. एवढी कोबीला पॅक करू, पॅक ठेवायला जागा बनवूया. 3, 2, 1 भूर होऊन जाऊया. अरे 29/9 काल मॅच आहे बोलतात काय, इंडिया पाकिस्तानची. तर बघावं तर लागणारच आहे आपल्याला. आपण उद्यासुद्धा येऊ इथे व्हिडिओ बनवायला. इथला आता तुम्ही हा खड्डा बघा फक्त तुम्ही, आणि तुम्ही स्वतः बोला. बघा खड्डा बघा, कसला बेकार खड्डा आहे. तुम्हाला दिसला नसेल, दिसला तर असलं ठीक आहे, तर बघून घ्या. बघा बोल गाडी, बाईक बघा, वाईफ. माझं हेल्मेट असं हलतंय की मला एक हाताने गाडी चालवावी लागते. रोडने आलो होतो आपण, आता याच रोडने आपण जातोय घरी. आता बघा इथनं ते सांभाळून जावं लागतं. कधी कुठे काय बिघडलं तर समोरनं स्पीडमध्ये गाडी आली की आपल्याला लागेल. हे बघा. काय करतात आहे काय माहिती इथे. फुल चिल करतात आहे मित्र.
डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह, डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. काहीतरी झालं वाटतं लोकांचं. आता झाला मला ठोकता ठोकता वाचला असता. काय दारू पिऊन गाडी चालवतात काय माहिती लोक, कशाला उगाच आपलं. यांचं असंच असतं, हुशारी मारायला गाडी चालवतात, दारू बिरू पितात, मग आपटतात. हुशारी मारायला गाडी चालवतात मग आपटतात, नंतर बोलणार की असा रोड होता तसा रोड होता. मानतो रोड खराब आहे पण गाडी पण चांगल्यापैकी चालवा ना. दारू पण गाडी चालवायची काय गरज त्याला. मला स्वतः पडलं असतं, मला पण पाडली असती. आपण आलो बँड्राला, बँड्रा. लेफ्ट मारून सीधा लिंक रोडने जाऊया, ज्याने का आपल्याला चांगल्यापैकी पडेल. पण इकडचं रोड का आपल्याला जमणार नाही. लिंक रोडचे रोड चांगले असतात थोडेफार. बघा 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 बघा, 3दा वाचले ठोकता ठोकता. आता इथला मस्त आपण स्पीड पकडूया, सीधा झूवरनं घरी. आता सॅटर्डे असेल. वाव, टॉप किती स्पीड पकडली, 60च्या स्पीडवरती आपण आहोत. परफेक्ट एकदम. 60 क्रॉस केले आपण. आरामात 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 आरामात, थोडंफार आरामात, कारण रस्ते वल्ले आहेत, आपल्याला लागतील इकडे. टॉप 60वरती मी खेचली आहे गाडी पूर्ण एकदम मस्त आहे. आता पुढे सुका रोड भेटले की परत एकदा खेचूया 60पर्यंत. सुखा रोड भेटला पाहिजे तर मजा आहे. रोड अगर वल्ला नसताना खरं सांगतो 80च्या स्पीडवरती गाडी खरंच घेऊन गेलो असतो. आता पण नेऊ शकतो, खाली रोड चांगला भेटू दे आपल्याला. 80च्या स्पीडवरती गाडी नेऊया आपण. आता ती स्पीड तुम्ही बघू शकता 40पर्यंत आहे. आता नेऊया स्पीडवरती. स्पीड बघा तुम्ही. साठची स्पीड. स्पीड आपण मस्त धरली होती 60ची. आता परत आपण उतरलो 60वरनं खालती. जा बाबा जा, पिप पिप करते का दिवस ना. वीज काय कडकते यार, ट्रेन पण जातो असं.
हा लिंक रोड मला लय आवडतो, कारण लिंक रोड एवढा मस्त रोड आहे ना हा वाला. एकदम मस्त प्लेन आहे, मध्ये 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 काही खड्डे नाही काय नाही. स्पीड ब्रेकर पण चांगले आहेत, लांब लांब आहे थोडे, म्हणजे आपल्याला काय पलवताना समजतं की हा या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहे, तर आपल्याला थोडं स्लो घ्यावं गाडी. त्या एस रोडमध्ये काही समजत नाही, पहिल्यावर तर काय दिसत पण नाही त्यामध्ये काय कोणतं कुठे स्पीड वगैरे आहे, कुठे काय काय हाय नाही द्यायचा घो. टूच्या साईडने जाऊया, तर आपल्याला तिथनं चांगलं पडेल. जूच्या साईडला गेल्यावर जुहू. आता सॅटर्डे नाईट आहे, तर म्हणजे आज काय ना काय आपल्याला बघायला भेटेल. म्हणजे आता एवढे क्लब ब्लिप चालू असतात, कोण ना कोण एक बेवडा बघायला भेटेल आपल्याला इकडं पडलेला बिडलेला. भेटला तर ठीक आहे, नाही भेटला तर नाही, काय इश्यू नाही. आणि तिकडे मी जेवढी वेळेला आलो आहे तेवढं कोण ना कोण मला इथं पडताना दिसलाच आहे. आता बघू, आपला नशिबात असेल तर भेटेल, नाही तर काय नाही. वाव, बिनाच आपली तर रनिंग याला बोलतात असली रनिंग. हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ. इथला टर्न एवढा डेंजर आहे ना, इथला टर्न की कोण स्पीडमध्ये आला नाहीत ना, खतामध्ये जे कहाणी. मग हे बघा, सीधा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये घुसून जाईल. सगळे असे बघतायत, एवढा सकाळ सकाळी पण झू बघा किती फुल आहे. त्या सांताक्रूजचा झू आहे, सांताक्रूज. वीज कडकते, वीज. आज पाऊस भन्नाट पडणार आहे, म्हणजे कन्फर्म पडणार. आज भन्नाट पाऊस पडेलच, कारण 3 वेळा वीज कडकली, 3 वेळा. सॅटरडे नाईट है आज, सॅटरडे राइडिंग कर रहे भाई, ट्रिपला मार के. आता इतना पलू आपण. हा स्पीड ब्रेकर. आता काय नाही, आता पलवा. सकाळ सकाळी इथे लोक येतात रायडिंग करायला, त्या कोणी जॉगिंग करायला. सकाळ सकाळी पण एवढा क्राऊड असतं का विचारू नका. सकाळ सकाळी सुद्धा क्राऊड असतो इथे. आणि आज तर मला विकेंड आहे, विकेंडमध्ये तर अलगच वाईब असतं इथे. स्पीड ब्रेकर साले दे, अजून एक पुढे स्पीड ब्रेकर आहे, 2 स्पीड ब्रेकर आहे, दिसत नाही. फॉरेनची आयटम. हे स्पीड 2 स्पीड ब्रेकरवरनं मी लय वेळेला पडलोय. रनिंग बोलते, रनिंग. आपण इथनं जाऊया, तिथनं नको बाबा, तिथनं शॉप डाऊन. पांडू बिंडू असतील तर झालं आपलं. काय होतंय माझं आज हेल्मेटला, नुसता खाली पडतंय.
तिथनं राईड मारून जाऊ मेन रोडने जाऊया. नाहीतर गल्लीमधनं गेलो आपण तर हाय तिकडे पहिला तर रस्ते बरोबर नाही. माझा बोचा तुंतुना झाला इथं बसून गाडीवरती, एवढं दुखायला लागला माझा बोचा. इकडे एवढे क्लब्स आहेत की सगळे आज क्लब चालू असतील. हे घेऊ का निंबू मिरची? थांबा इथं माणसाला विचारून बघतो. निंबू मिरची घेऊ का गाडीवर लावायला? कुठे गेला वाटतं, नंतर बघू आपण. आपण गेलो तर दुसरीकडनं आणि आता आपण जातो आहे दुसरीकडनं. म्हणजे दादरला आपण त्या रोडने SC रोडने गेलो होतो आणि येताना आपण लिंक रोडने आलो तर आपला विद्यानिधीसाठीचा रोड भेटला आहे. कारण तेच आता म्हणतो तुम्हाला, जे विद्यानिधी म्हणजे ज्यांना इकडे माहिती असेल त्यांना माहिती असेल. विद्यानिधी म्हणजे आता जुहूचा रोड लागला, म्हणजे एक साईडने पकडा, तिथनं आपण येतो आहे. मग आता इथनं आपण सीधा पण जाऊ शकतो, राईट पण मारू शकतो. तर मला राईटचं मला बॅटर वाटतं, कारण तिकडचं रोड्स आपल्याला माहिती आहे पूर्ण. तर मी राईट कधी पण येतो तर राईट मारून जातो इथं. आता पुन्हा आपला लेफ्ट आहे एक. चला मग भेटू रस्त्यामध्ये. चला आता विचार केला थोडा हाताने एक व्हिडिओ बनवून घेऊया. हाताने एक व्हिडिओ बनवून घेऊ आपण. हेल्मेट काढलं आता मी, थोडा चांगला वाटतं हेल्मेट काढून. हे विद्यानिधी साईडचा रोड आले, इथे फुल मजा येते इथे, कारण हा एवढा चांगला प्लेस आहे ना. इथे सुकून आहे इथे, म्हणजे इकडे कोण तुम्हाला जास्त काय, इकडं शांतता एरिया आहे. म्हणजे जास्त तुम्हाला इकडं रायडिंग करताना भेटणार नाही, कोण काय भेटणार नाही. मस्त चिल करा, पुढे वाहत राहा. काय पोरं असतात इथे. आपण सीधा जाऊया सीधा. इथे एक मंदिर सुद्धा आहे. आता मी असा व्हिडिओ काढताना लोक मला अशी बघतात आहे, काय विचारू नका. हा एकदम सुमसाम एरिया आहे. याला झूम इंजिन क्लब म्हणतात. एवढा सुमसाम एरिया आहे की तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही. मी सुद्धा तुम्हाला काळा काळा दिसत असेल. आता थोडाफार दिसेल, आता पण तुम्हाला थोडाफार दिसत असेल. अंधारामधनं टॉर्च ओपन केले तर थोडाफार दिसत असेल. हा बघा, हा झूम इंजिन क्लब आहे. आता आपला काय करणार, लेफ्ट आहे, लेफ्ट घेऊन जाऊ आपण सीधा घरी. आपलं घर आलं. आता आपण आपल्या घरी आलोय. गाडी आपण परफेक्टली घेऊन जाऊया. हवा कसं दिसतंय तर परफेक्टली गाडी न्यावी लागते. पण आपलं डेस्टिनेशनवर आलं, आता पोचलो आपण. आता बघू पुढे. गाडी लावून तुम्हाला भेटतो मी. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओवर बनवून राहा. गाडी लावून तुम्हाला भेटतो. हेल्मेट तर लागलेत मस्त वाले. फार अंधारा झाला असेल. लाईट वाईट चालू करू थोडी. तर काय तर दिसत नाही, काय नाही. हा दिसतंय आता. लाईट वाईट झाला. आता गाडी वाडी लावू. आपल्याला तुम्हाला अगर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला खरंच आवडला असेल हा व्हिडिओ तर तुम्ही जेन्युइन मला कमेंट करा. चांगला वाटत असेल तर, नाही वाटत असेल तुम्ही, ते तुमच्यावरती आहे. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.
तोपर्यंत बाय बाय.